पूजन तर होऊ दिलं. मोदींचा उदो करा त्याबद्दल दुमत नाही, पण मोदींना आमच्या शेतकरी बापाच्या कांद्याला भाव द्यावा. मोदींचा आम्ही पण उदो करू. आमच्या द्राक्षाला भाव नाही, पण द्राक्षापासून बनणाऱ्या दारूला भाव आहे. दारूला भाव आहे, बिअरच्या बाटलीला भाव आहे, आम्ही घालतो त्या कापडाला भाव आहे, पण कापसाला भाव नाही. हे आमचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. हा मोदीचा रथ ज्या रस्त्यावर आला 72 बोरगाव रस्ता, हा रस्ता गेल्या स्वातंत्र्यापासून खड्डेच आहेत. रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हे आमच्या आद्याला पण उत्तर भेटलं नाही, आम्हाला पण भेटलं नाही. म्हणजे आमच्या रस्त्याचं काम नाही, आमच्या कांद्याला भाव नाही, आमच्या सोयाबीनला भाव नाही, आणि वरून हा रथ आमच्या गावात येतोय आणि मोदीच्या कामकाजाची माहिती आम्हाला सांगितली जाते. हे मुळात हुकुमशाहीचं हत्यार, हुकुमशाही आमच्यावरती राबवलेली आहे. आम्ही सुशिक्षित आहोत, डीएड झालं, बीएड झालं, एमएड झालं, इतकं मोठं शिक्षण होऊन आमच्या पोटी बेकारी आली. सुशिक्षित असून आम्ही बेरोजगार आहोत. हा प्रश्न युवकांचा प्रश्न आहे. मग या प्रश्नांची मोदीच्या रथानं आम्हाला उत्तरं दिली पाहिजे. आमचे प्रश्न आहेत, आम्ही कुणाला भेट नाही, कुणाच्या बापाला भेट नाही. ओ क्या उठाएंगे तलवार जिनके बाजू में दम नहीं, लड़ते बेजुबानों से कभी मर्दों से लड़कर देखो, तलवार भी तेरे और तुकडे भी तेरे. लोकशाहीमध्ये राहतो, आमच्या प्रश्नाची उत्तरे आम्हाला दिली पाहिजे. तर आपण बघितलं मागच्या 10 वर्षाखाली भारतामध्ये सत्तांतरण झालं. त्या सत्तांतरामध्ये मोदी सरकार, भाजपचं सरकार आलं, त्याचं मोदी सरकार म्हणून गवगावा केला गेला. जर मोदींनी पाहिलं 7 ऑक्टोबर 2014चं त्यांचं भाषण सिंदखेडा जिल्हा धुळे येतं, तर त्या धुळ्यामध्ये त्यांनी बोलताना त्यांनी असं सांगितलं होतं की बस इंतजार कीजिए मेरे किसान भाइयों, मैंने महाराष्ट्र से आपके प्याज खाई है, आपकी प्याज पे ही मैंने गुजारा किया है, आपकी इज्जत हमारी इज्जत. जर बघितलं मागच्या वर्षी आमच्याच गावातील शेतकऱ्यांना 500 किलो कांदा इकून 2 रुपये पट्टी आली. त्याचं अनुदान 3.5 रुपये किलोनं सरकारनं घोषित केलं. त्याचं अनुदान आजपर्यंत दिलं नाही, या महाराष्ट्र सरकारनं पण दिलं नाही. असं असताना या वर्षी कांद्याला कुठं 4 पैसे जास्त व्हायचे मिळालेले की कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्याच्या अन्नात विष घालवायचं काम या मोदी सरकारने केलेलं आहे. जर मोदी सरकारनं त्यांचा जाहीरनामा पाहिला तर वर्षाला 2 कोटी प्रमाणे आम्ही 20 कोटी रोजगार देतो म्हणले होते 10 वर्षात. आज सरांनी सांगितलं बेरोजगारीचा